अनिल देसाई जिंकलेले आहेत। पहिला विजय मुंबईमधनं महायुतीचा। मला असं वाटतं की कदाचित आणखी एक टॅली आपल्याला करावी लागेल की ज्या 13 जागा शिवसेना विरुद्ध शिवसेना राज्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये लीड कोण मिळवतंय, म्हणजे शिंदे लीड मध्ये जात आहेत की ठाकरे लीड मध्ये जात आहेत। एक छोटीशी कमेंट मुंबईच्या आत्ताच्या विजयावरती। मला वाटतं गेल्या 2-3 वर्षात शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने एक झंझावात स्वीकारला होता, एक आव्हान स्वीकारलं होतं आणि त्या आव्हानाची ही फलश्रुती आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण सत्तारूढ पक्ष केंद्रातला आणि ज्या पद्धतीने त्यांनी वातावरण निर्मिती केलं होतं की सब कुछ हम ही आहे, तर या कुठेतरी या वृत्तीला छेद देणारे अशा या निकालांची सुरुवात तर झालेली आहे। विजयी अपडेट आलेली आहे अश्विन मुंबईतनं। पियुष गोयल देखील जिंकलेले आहेत। मुंबईमधला आणखी एक डिक्लेअर रिझल्ट, सांगलीमधून अपक्ष विशाल पाटील जिंकलेले आहेत। या घडीच्या 2 मोठ्या अपडेट। मुंबईमध्ये उत्तर मुंबईतनं पियुष गोयल जिंकले आहेत भाजपचे उमेदवार, तर सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे। या घडीचे 2 मोठे अपडेट, त्यामुळे निकाल आता झपाट्याने यायला लागलेले आहेत। उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल आणि इकडे सांगलीमध्ये विशाल पाटील। मुंबईच्या ज्या 2 जागा आहेत, खास करून अनिल देसाईंची जागा, संजीव खांडेकर आपल्या सोबत आहेत। आवाज कुणाचा, म्हणजे मुंबईमध्ये आवाज कुणाचा घुमणार याची एक वेगळी उत्सुकता निकालामध्ये होती। पहिला निकाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेलेला आहे। सुदैवाने अनिल देसाई निवडून जे आले तो मतदारसंघामध्ये मी मतदार आहे आणि त्यामुळे तो मतदारसंघ मला चांगला माहिती आहे आणि आम्हाला असं दिसत होतं की अनिल देसाईंच्या बाजूने म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब लोक होते आणि त्यांच्या सगळ्या रॅलीजमध्ये किंवा ते यायचे, फार छोटे छोटे लोक यायचे आणि ते आम्हाला सांगत असत कॉन्स्टंटली की आपल्याला मशाल निवडून आणायची आणि त्यामुळे मला असं दिसतं की सामान्य माणसामध्ये एक राग निर्माण झालेला होता या सगळ्या अभद्र युतीबद्दल। आणि सॉरी थोडंसं इंटरप्ट करते, कारण 5 विजयी जागा आलेल्या आहेत त्या आपण पहिल्यांदा बघूया, मग कंटिन्यू करूया। तर निकाल येत आहेत। सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील जिंकलेले आहेत। दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे हे जिंकलेले आहेत, त्यामुळे आता निकाल झपाट्याने समोर यायला लागलेले आहेत। पियुष गोयल उत्तर मुंबईतनं जिंकलेले आहेत, भाजपचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार। तर तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे 3000 मतांनी आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा पंकजा मुंडे आघाडीवर गेलेल्या आहेत। बीडमध्ये कट टू कट नेक अँड नेक फाईट चालू आहे, बजरंग सोनवणे पंकजा मुंडे आघाडीवर आहेत। सांगलीमध्ये विशाल पाटील 73,000चा लीड आणि ते जिंकल्याचं देखील आता समोर आलेलं होतं। त्यामुळे सांगलीमधली जी जागा आहे तिकडे विशाल पाटील, उत्तर मुंबईत पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई, अशी सगळी स्थिती समोर येते। हे निकाल आता समोर येत आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आणखी काही निकाल आपल्याला येणं अपेक्षित आहे। मात्र सध्या पालघरमध्ये हेमंत सावरा हे देखील जिंकलेले आहेत। नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी हे जिंकलेले आहेत। हे सगळे डिक्लेअर्ड रिझल्ट आहेत आणि आता मुंबईमधले देखील निकाल हळूहळू यायला लागले। तर आणखी एक याच्यामध्ये मुद्दा आहे, म्हणजे अनिल देसाई पहिल्यांदाच लोकांमध्ये जाऊन जिंकले। आतापर्यंत ते राज्यसभेवरती जात होते, त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारीनं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि राहुल शेवाळेंना खूप म्हणजे इझी बाय देऊन टाकलेला त्या मतदारसंघात। ऍक्च्युली आम्हाला असं वाटत होतं किंवा लोकही असं बोलत होते की हा एक अतिशय वेगळा चेहरा आणि साधा सरळ दिसणारा चेहरा, सोफिस्टिकेटेड चेहरा मिळालाय आणि हा या चेहऱ्याचा निश्चितपणे परिणाम होत होता। आणि मुख्य भाग यावेळी असा होता की हॉरिझॉन्टल जर तुम्ही पाहिलं तर संबंध गोरगरीब जो होता। अमरावतीमधली आता निर्णायक फेऱ्यांमधली आघाडी बळवंत वानखेडे आघाडी घेत आहेत। नवनीत राणा पराभवाच्या छायेत। अमरावतीमधली अत्यंत मोठी अपडेट, शेवटच्या काही फेऱ्या बळवंत वानखेडे 28,000ची आघाडी घेताना दिसत आहेत। पुन्हा एकदा चित्र पालटलेलं आहे, निर्णायक फेऱ्या आहेत आणि बळवंत वानखेडे आघाडी घेत आहेत। अमरावती अभय सर की उमेदवारीपासूनच नाराजी होती, म्हणजे नवनीत राणांचा विचार केला ना भाजपचे स्थानिक लोक खुश होते, ना राष्ट्रवादीचे होते, ना शिवसेनेचे होते। पराभवाच्या छायेत सध्या नवनीत राणा। निश्चितपणे तिकडे बच्चू कडू यांचे उमेदवार जेव्हा रिंगणात आले तेव्हा असं एक दिसलं होतं की महायुतीमध्येच मतांचं विभाजन होत आहे आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल। परंतु आतापर्यंतच्या निवडणुका घेतल्या तर अनेकदा इतर सर्व पक्षीय विरुद्ध नवनीत राणा अशा त्या निवडणुका होत होत्या, परंतु नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे तुम्ही जसं म्हणालात तसं स्थानिक भाजपामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी होती आणि त्याचे परिणाम निश्चितपणे दिसत आहेत। अर्थात महाराष्ट्रभर जे एक समीकरण तयार झालं होतं, महाराष्ट्रभर जे निकाल लागले आहेत त्याच निकालातला हा एक निकाल म्हणून याच्याकडे बघावं लागेल। त्याला असं वेगळं केवळ नाराजी किंवा उमेदवाराची निवड एवढ्याच गोष्टीला नाही, तर एकूणच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण या सगळ्यात मला वाटतं निकालानं कारणीभूत। आज सुनीलजींची प्रतिक्रिया मला घ्यायची आहे। मगाशी पहिला विजय शिवसेनेचा ठाकरेंचा झाला,
त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? निश्चित आनंद आहे. अनिल देसाईंसारखा एक सामान्यातील असामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. अनिल देसाई स्वतः स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. शिवसेनेतील एक अतिशय हुशार आणि स्वच्छ चरित्राचा एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. उद्धव साहेबांनी जी जी कामगिरी दिली ती थोडंसं थांबवते. स्मृती इराणींची मोठी बातमी आहे. स्मृती इराणी अमेठीमधनं 1,00,000 मतांनी पिछाडीवरती आहेत. याच मतदारसंघातनं स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केलेला होता. जितेंद्र आव्हाड सध्या बोलतात. जेवढा जनतेला जेवढं समजलं, जनतेची जेवढी आकलन शक्ती होती तेवढं जनतेने दाखवलं ना की काय खरं आणि काय खोटं, सोनं कोणाकडे आणि दगड कोणाकडे दाखवून दिली जनतेने.